हा नमस्कार. नमस्कार सर. आपलं पीक विम्याच्या संदर्भात आम्ही अतिवृष्टी महापुरामध्ये संपूर्ण वणी तालुका पाण्याखाली आला, पिके सडून गेली, नुकसान झालं, शासनाने याचा मोबदला पण दिला. बरोबर आहे. आता तुमचं काय झालं विम्याचं मग आम्हाला नुकसान देण्याचं? साहेब त्यात असं झालेलं आहे की ह्यावेळेस आपला जो पीक विमा आधारित होता हे उमरड उत्पादनावर होता आणि त्यात दोन हे होते. एक हो. पीक कापणी प्रयोग यांचं 50% वेटेज घ्यायचं आणि दुसरं तंत्रज्ञानावर आधारित 50%. बर. तर आपण हिशोब काढून ठेवला होता, जर 100% जर पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जर घेतलं तर आपला पूर्ण वणी तालुकाच बसत होता बर पीक विमा नुकसान भरपाई. बर. पण जो तंत्रज्ञानाची आकडेवारी आली आहे ती हायर साईडला गेलेली आहे. हो. म्हणजे जो उमरड उत्पादन जो आपण उमरड उत्पादन घेऊन त्याला जोखीम स्तर लावून जी काही आकडेवारी बनत आहे त्याच्यापेक्षा आपल्या सरासरी उत्पादनाची आकडेवारी ही हाय जात आहे. त्यामुळे आपल्याला सोयाबीनचं हे लागू नाही झालं. आता हाय जाण्याचं कारण काय असेल? पीक म्हणजे चांगलं भरून आहे बा, पिकाला सगळ्या शेंगा आहे, सगळं उत्पादनात वाढ झाली असंच त्याचा अर्थ ना. आता हाय म्हणजे सर आता ते सॅटेलाइट द्वारे अरे हो, सॅटेलाइट तंत्रज्ञान काही पण असू दे. आता माणूस काळा आहे आणि सॅटेलाइट मध्ये गोरा होणार आहे का? हा, अरे सॅटेलाइट मध्ये गोरा होणार का? वस्तुस्थिती दाखवते. सॅटेलाइट म्हणजे काय की तुम्ही जर खोटे बोलत असाल तर हे उच्च तंत्रज्ञानामुळे सॅटेलाइट मध्ये वस्तुस्थिती डोळ्यासमोर आणणे बरोबर आहे. अहो आमची परिस्थिती जशी आहे की तिथं 10 क्विंटल आलेलं 1 क्विंटल झालं नाही तर सॅटेलाइट का अजून काही यंत्रणा जरी लावली तर तेच दिसणार आहे. आम्हाला ते इमेज लागेल ना, आम्ही कोण सॅटेलाइट काढणारी यंत्रणा आहे त्याला आम्ही पाहू ना. सर आम्ही हा पण डेटा सेंट्रल गव्हर्नमेंट कडूनच घेतलेला आहे. हाही शासनाचाच डेटा आहे आणि हा सेंट्रल गव्हर्नमेंट सगळे सॅटेलाइट द्वारे. अहो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असो की कोणाचा पण असो, आम्हाला कोणाचा आहे हे तो डाटा हे जरी आपण आम्हाला पाहावं लागेल नाही ते की बा हे आमचं जे तुम्ही इमेजेस काढल्या स्टेटला दिला जातो, स्टेट कडूनच विमा कंपनीला दिला. अरे राजू, तुमचं हे सगळं विमा कंपनीला देते. आता तुम्ही आम्हाला सोयाबीनची नुकसान भरपाई जानेवारीत द्यायला पाहिजे बरोबर आहे. त्या शासन निर्णयाप्रमाणे मग हे स्टेटचा सेंट्रलचा त्याच्यामध्ये हे अभिप्रेत आहे बरोबर आहे. आता मग जानेवारीत पैसे द्यायला पाहिजे होते तर जानेवारीत पैसे न देता आता मे मध्ये आपण बसलेला बरोबर आहे. पीक कापणी प्रयोगात पण फार बदल झाले आणि ऑनलाईन स्वरूपात पोर्टल जे शासनाचं पोर्टल आहे त्यामध्ये पण बदल झाले. त्यामुळे कुठे ना कुठे थोडीफार त्रुटी वगैरे किंवा संकलनला क्रॉस चेक करणं नाही त्रुटी ह्यावेळेस चेंज झाल्या. त्रुटी होते ना, संकलनात काही पण बदल झाला. बदल जरी काही जर झाला, मी विजय पिदुरकर आहे तर मी विजय पिदुरकरच राहील. नाही बरोबर आहे साहेब, पण इथे एक 5-5 ग्राम सुद्धा पाहण्यात आलेला आहे. हो येऊ दे ना मग 5-5 ग्राम आम्हाला ते सुद्धा परत इथे जिल्ह्याच्या ऑफिसला परत पाठवतो. अरे बाबा 5 ग्राम आलं तरी आमच्या लोकांना सुज्ञ होऊ दे ना, म्हणजे आम्हाला समजलं पाहिजे ना विमा हे गोडबंगाला आहे, कंपन्या फायद्यासाठी आहे का शेतकऱ्याचं मरण आणण्यासाठी आहे हे आम्हाला समजलं पाहिजे ना. 5 ग्राम तर 5 ग्राम आहे ना, 5 ग्राम म्हणून काय झालं? 5 ग्राम मधून हिशोब करता येते असं थोडी आहे काही. अहो तुम्ही या भारांक आणि या 50 याच्या बाहेर तर जाणार नाही ना. हा, हे तुम्ही काही जे गुणक दिलेलं होतं ते असं असं काढायचं बा उंबरठा उत्पन्न आणि उच्च तंत्रज्ञानाच्या साह्याने बरोबर आहे. हे गणिताच्या बाहेरचं नाही ना हिशोब, गणिताचं बाहेरचं नाही ना. तर मग गणिताच्या बाहेर जेव्हा गणितच बसत नाही तर उत्पन्नच नाही झालं मग. आणि मग हे कागद पुरवठा हे करायला किती इतका विलंब कसा का झाला? नाही इतका विलंब कसा झाला? सर विलंबन याच्यासाठी असतो की जो स्टेट संकलन आपण जिल्ह्यावरून पाठवले जातो ना त्यात परत त्रुटी काढतो, त्रुटी काढून ते परत इकडे येतात, परत मग रिक्रॉस चेक करून ते परत पाठवावं लागतं आणि त्यात काही कंपनी ऑब्जेक्शन घेतात. आपली प्रयोग बरोबर ते सगळं होऊन गेलं ते नाही म्हणता आम्ही, आता ते होऊन गेलं. विलंबन सर त्यामुळे कॅल्क्युलेशनला हेच लागेल ना. नाही अहो कॅल्क्युलेशनला विलंब. आता मी गेले नाही का 22 वर्ष विम्याच्या विरुद्ध लढतोय बरोबर आहे. नाही बरोबर आहे. हा, ही पहिली वेळ नाही माझी. हा, आणि तुमच्या हे जे AIC कंपनीच्या डायरेक्टर आली ती बाई कोणतरी काय नाव होतं तिचं, हा तिला सिद्ध करून दिलं होतं कलेक्टर समोर ते सगळं खोटा आहे म्हणून. आणि मग कलेक्टरनं तसं पत्र लिहिलं आमच्या त्या तक्रारीवर आणि सिद्ध केल्यानंतर. मागच्या AIC 3 वर्षापूर्वी आपल्याकडे होती AIC. हा बरोबर, ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी यापूर्वी होती, काही हे नव्यानं पहिल्यांदा नाही आहे.
आणि मग आम्हाला इमेजेस लागेल ना, मग तुमचं जर खरं आहे, कंपनीचं खरं आहे, सरकारनं जर केलेलं खरं आहे, तर आमच्या शेतकऱ्याला माहित झालं पाहिजे ना, माझं पीक चांगलं होतं, तुमच्या इमेजेस चांगल्या आल्या, पीक चांगलं दिसलं म्हणून तुम्ही ते याच्यात बसत ना आता नुकसानीत, बरोबर आहे. मग आम्हाला पाहावं लागेल ना ते मग खरं त्याचे चित्र आहे का, मग आम्ही पुढे जाता येईल आम्हाला. या बैठकीला नाही का काल पण खरीप आढावा बैठक झाली, त्यामध्ये पण याला तंत्रज्ञान आधारित आकडेवारी ही कशी काय आहे गेली याबद्दल पण चर्चा करण्यात आली. आता हे 12 तारखेला याच्यात कॅबिनेट मध्ये पालकमंत्री साहेब आणि सगळे खासदार आणि आमदार या गोष्टीला घेऊन मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन देणार आहेत की याला चॅलेंज पण करणार आहेत की तंत्रज्ञान हे आकडेवारी कशी काय हे आहेत. त्या संदर्भात पण ते माहिती घेणार आहे. स्वतः कलेक्टर साहेब आणि जिल्हा अधीक्षक साहेब पण जाणार आहेत. राहिली गोष्ट समजा इकडून फोटोवारी वगैरे आम्हाला येत नसतात सर, मग आम्हाला फायदाच काय, म्हणजे विमा काढायचा आम्हाला जर त्याची कल्पना आम्हाला पूर्ण माहिती नसत देत, असं या भारतात कोणताही धंदा संविधानिक पद्धतीने चालत असेल तर असं फसवणूक होतच नाही. हे कशी माहिती येत नाही, हे येत नाही आम्हाला विमा काढताना ज्या तरतुदी दिल्या सगळं सांगितल्या, म्हणजे हे तर गोड बंगालच आहे. संपूर्ण माहिती येत नाही म्हणजे काय, माहिती यायलाच पाहिजे, रिटर्न माहिती. तर मी कशाबद्दल म्हणतो, जो सॅटेलाइटचा डेटा आहे ना त्याबद्दल ते आकडेवारीच प्रोव्हाइड करतात आम्हाला. अहो आता आकडेवारी आमचं समाधान कोण करा, हे तक्रार निवारण समिती आहे, बरोबर आहे, विम्याचा प्रतिनिधी आहे. मग याची व्याख्या काय बरं, तक्रार निवारण म्हणलं तर शासनाकडूनच घेतलाय ना साहेब. तो शासनाकडून घेतला ना. आता तुम्ही पत्र आमच्या तक्रारून लिहा का त्यांना म्हणा आम्हाला इमेजेस लागते, बरोबर आहे. आम्हाला फोटो पाहायला का नाही, आम्ही तुम्हाला फोटो देतो ना, पुराचे देतो, पुरात असलेला पीक देतो, पुरा नंतरचं पीक देतो, सगळे फोटो देतो ना. तुम्ही दाखवा सॅटेलाइटनं काय पुरात होते का नाही, का पुरं झाला नाही बा इकडे. एक तर तहसीलदार कलेक्टर यांची आकडेवारी, जे काही फोटोग्राफ आहे, व्हिडिओग्राफी आहे, गावं बुड आलेले आहे, हे खोटं असेल, नाही तर ते तुमचं हे सॅटेलाइट खोटं असेल, कोणतरी खोटं राहील ना. आणि लोकांच्या पैशासोबत त्यांच्या भावनेसोबत मेहनतीसोबत खेळ जर असा होत असेल, तुम्हाला या ठिकाणी आज तुम्ही हजर नाही इकडे, येऊ शकत नव्हते का? नाही सर, इथे कारण की कलेक्टर साहेबांना मला ब्रीफिंग करायचं आहे. आता मी दुसऱ्यांदा तिथे चाललो आहे आणि एसओ साहेबांसोबत मी कंटिन्यू इथे बसून एसओ साहेब. अरे अशा वेळेस कसं आहे, तुमच्या तालुक्याच्या माणसाला किती लोकांनी विमा काढला, किती पैसे जमा झाले, याच्या व्यतिरिक्त पुढचं काही सांगता येत नाही, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ज्या माणसाकडे ग्राहक आहोत त्या कंपनीचे तुमच्या लोकांकडे आम्हाला माहिती पूर्ण मिळायला पाहिजे. आमचा हक्क नाही का तो माहिती जाणून घेण्याचा? नाही तुमचं बरोबर आहे साहेब, पण मला पण इथे हे होतं. हा ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला तिथं होतं ना, तर ठीक आहे. आता जिल्ह्याच्या स्तरावर यावं लागलं आम्हाला. आणि तुम्ही आजचा संदर्भ देऊन पत्र लिहा. आता हे काही एवढी सोपं काम नाही आहे. आणि सॅटेलाइट खरं आहे असं मला वाटत नाही, कारण नांदेड जिल्हा आणि हदगाव महागाव हा जो तालुका आहे हा 0 पॉईंटवर आहे, म्हणजे ते मोजू शकत नाही पॉईंट मध्ये, बरोबर आहे. मग सॅटेलाइट मध्ये यवतमाळ जिल्ह्याचं दिसत नाही आणि नांदेड जिल्हा येऊन दिसते, हे म्हणजे पटण्याच्या पलीकडे आहे. कारण मागच्या वेळेस आम्ही असंच एका मंडळात पाऊस आला म्हणून त्या मंडळाला भेटलं, दुसरा मंडळ 0 पॉईंटवर आहे, फक्त 0 पॉईंट आहे. फक्त त्या मंडळाचं AWS जे लावलं होतं ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, ते त्या मंडळात पाणी दाखवलं म्हणून ते मंडळ आलं, आणि दुसऱ्या मंडळाचं त्या दाखवलं नाही, त्या याच्यात पडलं नाही 4 इंचच्या पाईपामध्ये म्हणून ते मंडळ आलं नाही. म्हणजे हे म्हणजे काय, बिलकुल म्हणजे विज्ञानाच्या बाहेर जायचा कार्यक्रम आहे. म्हणजे त्याला काही तंत्रज्ञान म्हणता येत नाही, मॅन्युअली सारखंच झालं ते. तर तसंच हा प्रकार आहे. सॅटेलाइट जर असेल तर आमचा महागाव तालुका उमरखेड तालुका हा नांदेड जिल्ह्याला लागून आहे, त्यांची शेती 0 पॉईंटवर आहे. एक उदाहरण दाखल तर नांदेड जिल्ह्याकडे पीक विमा हे झालाय, आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा नाव आहे म्हणून नाही आहे, का सॅटेलाइट मध्ये यवतमाळ जिल्हा दिसत नाही म्हणून नाही आहे, म्हणजे समजण्या पलीकडे आहे. तर तुम्हाला आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आजच्या मीटिंगचा संदर्भ देऊन आम्हाला एवढ्या इथल्या शेतकऱ्यांनी पीक विमा धारक इमेजेस मागितले, आम्हाला फोटोग्राफी लागते. ते देईल नाही देईल, कोण नाही देईल आम्ही नंतर पाहू. अर्ज देऊ शकतात. अच्छा असं आहे का, म्हणजे तुमच्या फक्त म्हणजे विम्याचा फक्त काढून धंदाच करायचा कार्यक्रम आहे. आम्ही पण डेटा मागतो, पण पूर्णतः जे डेटा आहे आम्हाला फक्त आकडेवारी प्रोव्हाइड केला जातो. बरं, असं म्हणजे तुम्हाला आकडेवारी दिली काय झालं. बरं हरकत नाही, ठीक आहे.